पनीर फ्रँकी किंवा पनीर रॅप टिफिनसाठी अगदी योग्य फुलफिलिंग अशी रेसिपी आहे। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात आधी आपण मॅरिनेशन रेडी करणार आहोत। त्यासाठी इथे 2 चमचे दही घेतलं आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, मीठ टाकलं आहे आणि लिंबाचा रस घेतलेला आहे तो टाकायचा आहे, हळद चुटकीभर, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। तर हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत। हे बेसिक मॅरिनेशन रेडी आहे। तर आता आपण पनीर टाकणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत। हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवलं म्हणजे हे मॅरिनेट होऊ दिलं तर अतिउत्तम, नाही तर मग सरळ आपण हे करायला घेऊया। आता पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे, त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कापून घेतली, उभी चिरलेली आहे। हे 2 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत आणि जे काही पनीरचं मॅरिनेशन आहे ते आपण टाकून घेणार आहोत। दही अगदी जास्त पातळ नको याची काळजी घ्या, नाहीतर त्याचं खूप पाणी सुटेल आणि मग ते पाणी आटायलाच वेळ लागेल। हे बघा, हलकं पाणी सुटतं दह्याचं आणि आपल्याला हे असं कोरडं करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो मसाला पूर्णपणे कोट होऊन जाईल। आता हा मसाला काढून घेतलेला आहे। तर अजून एका बाउलमध्ये मी कांदा घेतला आहे, मीठ, चाट मसाला आणि लिंबू। तर हे आपल्याला लागणार आहे, ते पुढे रेसिपी बघूया कशासाठी। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, छोटासा गोळा घेतला आहे, त्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही जी पोळी आहे ही आपण मी बटर लावलं आहे शेकताना, तर बटर लावून तूप किंवा ऑइल तुम्हाला जे योग्य वाटेल त्याने तुम्ही दोन्ही बाजूने छान ही शेकून घ्यायची आहे। आपण नॉर्मल पोळ्या करतो ना तसंच, फक्त ही घडी न घालता सरळ मी लाटून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची आहे। जर आपल्याला जास्त प्रमाणात करायच्या तर सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे, म्हणजे मग रॅप फटाफट आपण करायला मोकळे होतो। तर आता ही एक पोळी घेतलेली आहे, त्यावर मेयोनीज लावलं आहे, रेड चिली सॉस टाकला आहे थोडासा आणि पसरवून घ्यायचं आहे। रेड चिली सॉसच्या ऐवजी टोमॅटो सॉस लहान मुलांना देत असाल तर, आणि जे स्टफिंग आपण रेडी केलेलं आहे ते आपण फिल करून घेणार आहोत। त्यानंतर जो कांदा आपण मॅरिनेट केलेला होता ना, चाट मसाला, लिंबू, मीठ आणि लेमन ज्यूसने, तो कांदा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे खूप छान चव येते या फ्रँकीला। आता आपण जस्ट याला रोल करून घेणार आहोत, एवढं सोपं होतं। तर हा टाईट रोल करून घ्यायचा आहे आणि टिफिनला देत असाल तर अशा पेपरमध्ये तुम्ही रॅप केलं तर ते मुलांना पकडण्यासाठी अगदी सोयीस्कर होतं। तर नक्की करून बघा, मुलांना खूप आवडतं आणि फार वेळ लागत नाही याला करायला, झटपट होणारी रेसिपी आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।